यासाठी पोट वाकडं करावं लागतं बाई. सगळं मला कळतंय रे, पण ही माई सुद्धा आहे ना कच्ची नाहीये, आतून बाहेरून चांगली पिकलेली आहे. बापाचा पैसा घेतल्याशिवाय मी काय गप्पा बसायची नाही. पण शेजारी पाजारी आहेत ना, पुस्तक माझ्या नावाने, त्यांना माझं तोंड दिसतं, भावना नाही दिसत. आई शेजारी पाजारी तुझी चूल पेटवतात निघालो का? बरोबर आहे. बोलणाऱ्यांच्या तोंडाला देवी सूत्र बांधलेलं असतं. माई आपण आपल्या फायद्याचं बघायचं असतं. यायचं का आम्ही? कोण बरं आपण? मी दैनिक रिमकीचा पत्रकार मनोज चुकात नाही. कोण? दैनिक रिमकीचा पत्रकार हा. काय नाव म्हणाला? मनोज चुकात नाही. ही तर कसली रिमकी जित्ती बिकी वाजवायला आला आहात? आणि मी समाजसेवक चोरमाळे, सोशल वर्क, सोशल डेव्हलपमेंट करतो. वा 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 वा, एक सुखी आत्मा आणि दुसरा चोर मेला. या 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 बसा या. या. बसा 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 या बसा. काय मग? चहा कॉफी थंडा काय आणू? बाई आम्ही बाहेरच सर्व काय करून आलो. अहो नाही असं कसं, एवढी मोठी लोक आमच्या घरी आली, काहीतरी घेतलंच पाहिजे. आत्ताच मी चहा घेतलाय. थँक्यू. बरं बरं असं म्हणताय. वा, माझा गेला काय? घंटा. बरं मग कसं काय आमच्या घराला धूळ झाडली? माई, तुमच्या घरातील काही गोष्टी आमच्या कानावर आल्या आहेत. तुझं लग्न झालं का रे चोर मेल्या? झाले की 6 पोरं आहेत. चांगली भांड वाजवलेलं दिसतंय. मग तुझ्या घरात नाही का कधी भांड्याला भांडं लागत? पण अरे ताट घेतलं जेवायला, त्याच्यात वाटी ठेवलीस की हवा लावा. पण तुमच्या घरात वेगळं आहे. असं काय तुमच्या कानावर आलंय? हा? पोटात ते ठेवू नका, बडा बडा बोलू नका. मी बाई अशी आहे. बोला बोला. केलं ते केलं, नाही केलं ते नाही केलं. बोला बोला बोला. मी नाही कशाला घाबरत. बोला. माझी एक नंबरची स्पष्ट व्यक्ती. हा. जायचं असू दे. जे पोटा ते ओटावर. बोला, हा, बोलू दे बोलू दे. कोणत्या गोष्टी तिकडे हो तुमच्या कानावर आल्या आहेत? माई, हा? तुम्ही तुमच्या सुनेचा छळ करताय. बाई 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 बाई. अहो सुनेचा छळ आणि मी? अहो तुमचे कान आखूड आहेत की लांब आहेत? हा? बरं, आता तुमच्या कानावर आलंच आहे ना, तर माझं ऐका. बघा हा, शेखर माझा एकुलता एक मुलगा, सून पण माझी एकुलती एकच. हा? आता मी तिला म्हणते, अगं सकाळी जरा कवर दूध घे. तो म्हणते कशी? ए बाबा तूच सांग. मी सांगितलं तर खोटं वाटेल त्यांना. तू सांग तू सांग. माझी तिला सांगते सकाळी एक ग्लास दूध पी. पण ती मला चहाच पाहिजे. माझी बाई चिडते. आता ह्याला तुम्ही छळ म्हणाल का? असं कसं म्हणते? इतर आईची माया झाली. अहो पण शेजारीना तोंड दिसतं ना माझं. मग काय, माझी माया नाही हो दिसत कुणाला. बरं ते जाऊ दे. दुसरं मी तिला काय म्हणते माहितीये? जरा नवऱ्यासोबत नाटक सिनेमांना जा. हा, जरा फिरायला जा. तर हिचं आपलं घरातच गोंडा खोलते आपली. मग माझी बाई चिडणार की रागवणार? त्याला तुम्ही छळ म्हणाल का? आणि लोकांना वाटतं माझी माहीत गोड आहे. हो हो, तरी पण थोडं भांड्याला भांड्या लागतच की. तुझं लग्न झालंय? तुला लग्न झालंय चोर मेल्या? किती वेळा विचारशील? काय का भांडा विचारतो? हो मामा, मगाशी सांगितलं ना 6 पोरं आहेत म्हणून. बरं आता घरात शिरलात आहेत ना, तो काय
की काय चोरमले. हा चोरमले घरात शिकलायस ना आणि समाजसेवेचा विडा घेऊन इथे आलास. हा तर दोन गोष्टी आहेत. आता असं ह्या गावामध्ये मला एक तरी घर दाखव की ज्याच्या घरात भांडणच होत नाही. आहे का असं घर? हा आता दोन माणसं एकत्र आली की भांडायला लागायचंच ना. तुम्ही व्हायचं. हा त्याला काय तुम्ही छळमात म्हणाल का? आणि एवढी हौस आहे ना तुम्हाला समाजसेवेची, मग जा ना. अहो या जगात त्यांना भरपूर प्रश्न पडलेले आहेत. तिकडे जा, संप करा, मोर्चे काढा, उपोषण करा. एकदम फेमस व्हा. मग अरे हे पत्रकार पेपरात फोटो छापतील आणि ज्याच्या त्याच्या तोंडात तुमचंच नाव. जा डायरेक्ट पुढारी. पण कोणाच्या घरात काय चाललंय, कोणाच्या मोरीत काय चाललंय, कोणाच्या चुलीवर काय शिजतंय, हे जर पाहत बसाल ना तर पाठीत काय का बरं. बोला फटाफटा बोला. आहे बघ. आता जर पेपरात तुम्हाला काय बातमी आमची छापायचीच असेल तर बाई जरा माझा चांगला फोटो घ्या. तो व्यवस्थित फोटो माझा छापा, बातमी छापा. हा अरे तुला लिहायचं आहे ना, जा जागतिक प्रश्नावर लिह. नाहीतर काय? अरे अमेरिका, इराण, इस्रायल, अरे युद्ध जोरात चाललंय. कोण? होंदू बाबा, अशोक खरात. अरे जा त्याच्यावर लिह ना. अरे सीमेवर नाही जायचा. गोळीची भीती वाटेल ना हा. त्याला. मी म्हणते तुझ्या बायकोशी कधी बोललायस काय दोन शब्द? हा तर तिच्यावर मी प्रेमान काहीतरी. अरे महागाई किती आकाशाला भिडले. मग अरे पाणी प्रश्नानं तर लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय. सत्ताधीश एकमेकांच्या लाथा बुक्काळ्या मारत आहेत आणि राजकारण एकमेकांच्या बाजूवरून मोठी खात आहे. अरे जा त्यांच्यावर तिखट लाव, मीठ तोड, तेल वर, दंगा पेपर चालेल. कशाला आमच्या संसारात नाक खुपसायला आलात? हा हे बघा, मी म्हणते मी माझ्या सुनेला जाणीन नाही तर कोणीन. तुमचं काय जातं? म्हणजे माई तुम्ही सुनेला जाळल्यानंतर आम्ही बातमी छापायची की काय? बोला बडा बोला. पोटात काही ठेवू नका. बोला. का मी शिकू आता? मी शिकू काय? कशा पेपरात बातम्या छापायच्या त्या? तरी पण मी तुम्हाला सांगत होतो की आम्हा पेपरवाल्याला काही काम नाही. अरे क्षणी काय बातमी होते. बातमी कशी असली पाहिजे, बातमीत मीठ मसाला असला पाहिजे आणि लोकांनी वाचलं पाहिजे. म्हणजे तू अरे घटना घडण्यापूर्वी जर बातमी छापली तर पुढे घडणाऱ्या घटना आम्हाला कळणार कशा? बस मी काही करू शकत नाही आणि तुला फुकटचा सल्ला देतो. भाषण टोक, मेळावा घे, छापतो बातमी, मोर्चा काढ, पोलिसांवर हल्ला कर आणि 2-4 गावातले गाड्या फोड. पहिल्या पेजवर तुझी बातमी छापतो आणि एका दिवसात लेखा नेता होशील, नेता. हे पोरग जरा मला शान वाटलं. बाई हा. समाजसेवकाचा सूर जरा ढिल्लच राहणार. होय ना? मग तो तू बस जरा तो फिट करत. मी आले चहा घेऊन. हा चहा घेऊन येते. नको नको नको? थोडासा नको. नकोच? बर मग मी जाते हा आतमध्ये. मला चहा हवाय. आखी माझ्या सुनेला पाठवू इथे. पण बघा हा, माझ्या सुनेला जर मी इथे पाठवलं तर तुमचा पंचनामा करेल. मग मला सांगायचं नाही बाई. नको आता माझ्या मुलाप्रमाणे मी तुम्हा दोघांना मानते म्हणून गप्प बसते. हा का पाठवू सुनेला? नको ना? हा मग मी आले. जरा मला चहा घ्यायचा आहे. आले रे.
सुस्वभाव, सुसंस्कारित. आता काही नाही भणा बोलणं. काळीन मेनाचं सुनेवर मुलीसारखं प्रेम. अरे घे, घेऊन घे. अहो घेऊन घेऊन करू काय? का तुझ्या पेनात शाई नाही? भरपूर आहे. मग बसल्या जागेला तर पेपर घालून काढीन. खदाम. अहो माईवर तुम्ही काही माहिती सांगितली नाही तरी माईच्या संदर्भात अख्खी कादंबरी लिहीन. पण काय रे? अहो मामा, पेपरात लेख छापायचा म्हणजे जाहिरात हवी. मामा 10,000ची जाहिरात द्या. उद्याच्या अंकात तुमचा आणि माईचा फोटो छापून लेख छापतो. बरं झालं सांगितलं. अरे माझ्या माईच्या वाढदिवसाला हा काय 20,000ची जाहिरात देईल. मामा तेवढं आमच्या फंडाचं पण बघा. फंडाचं ऐकत नाही तुमची. हो ऐकत नाही म्हणून आज ना उद्या आम्ही राजकारणामध्ये जाणार आहोत. येणाऱ्या जून जुलैला ग्रामपंचायत इलेक्शन आहे. पुढचा सरपंच मीच. हा? अरे पत नाही, ऐकत नाही आणि डोकं नाही. मुंबईत ऐकत असती डोकं असतं तर राजकारणामध्ये गेलो असतो का? पत ऐकत डोकं नसल्यामुळे राजकारणात पडता येते. अगदी बरोबर. आणि पण ऐकत नसल्यामुळे हात पसरता येतात. आणि डोकं नसल्यामुळे सोयीनुसार विसरता येते. अगदी बरोबर आहे. तुम्हाला तर ऑनलाईन करतो. मामा तेवढं जाहिरातीचं तेवढं लक्षात ठेवा, नाहीतर मी पुन्हा येईन. आमचं मन सांभाळा. आमचं मत तुम्हाला. ओके येतो मामा तर. आमच्या फंडाचं अरे वनिताची तुम्ही मुलाखत घ्या ना. नको नको. आमच्या जरा फंडाचं बघ. याला ऑनलाईन करतो, त्याच्यात तुम्ही भागवून घ्या. येतो का? मामा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. मामा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. चला आले आहेत हात घ्यायला. आले आहेत समाजसेवा करायला. समाजसेवक, पत्रकार आले आहेत समाजसेवा करायला. अरे समाजसेवा कोणाला म्हणतात? आगरकर, आत्मे. अरे वाचा येत ना. आले आहेत समाजसेवा करायला. अरे महात्मा गांधी आले ना तरी त्यांना समाजसेवा नव्हे, स्वयंसेवा करण्याचा मोह आवडता येणार नाही. समाजसेवक
पाहिलंच नाही दोरी जळली पण दोरीची पिढी जात नाही माई. माझी पण हलकी नाहीये. बघतेच आता तिला कशी ऐकत नाही. चिकट पोरगी रे. हा? एवढा छळ केला तर बापाकडे जात नाही पैसा मागायला. या लागण्या दिल्या तरी पण ऐकत नाही. काय रे तुला काय सुचतं? हा? माई हा? तिला चांगली वट्टीवर जाण्याला पाहिजे. चांगली काळजीनं झोडून काढायला पाहिजे तिला. अरे पण घाबरू नकोस माई. बघा मी आहे ना तर त्या समाजसेवक पत्रकाराची कशी उडवली. बघा विश्वास ठेव माझ्यावर. हो रे. मी आहे. मामा चांगला सल्ला दे. जरा त्या ठिकाणी तुझी मुलगी असते सांग. काय झालं? झालं माझ्या भावाने शिवाय दोन झाल्या. खरं तर मला तुमच्या प्रेताला जाग लावायची आहे. लावा लावा मला आताच लावा तुम्ही. आता माझ्या प्रेताला लावा. पाप पाप सारी माप पापाने भरतात. माझा बाप आहे ना मी फेडीन हो फेडीन. मी थोडाच वाटेकरी होणार. अगं लहान असतील मोठ्या एवढे लहान किडे असतील आणि तुझ्या अंगावर पडलेले किडे हा तुझा भाऊ येतात कसे. जिभेला काही हाड आहे हाड. हा? किडे पडलेले तुझ्या तोंडात. दुसऱ्या घरचं लेकरू घरी आणलं. अगं छळ मांडला असेल तर अन्न पाणी बंद केलं टांगड्या दिल्या. अगं तीच तुझी मुलगी असते तर दिली तिथं मेली असं समजले असते. हे बाबांचं चुकलं. लग्नात ज्याच्या अटी घातल्या त्या त्यांनी पूर्ण केल्या. पैसा घरदार विकलं, जमीन जुमला विकला. आता सोकवला तुम्ही. आता जास्त काही नाही मागत ना आम्ही. आता काय मागणी करणार. घरदार विकून झालं, जमीन जुमला विकून झाला. आता काय मागणी करणार आणखी. अरे मामा डोळे जातील तुझे. काय बोलताय माझ्या भावाला? हा? अरे घरी तुझ्या उपवर मुली आहे. जा त्यांच्या लग्न कार्याचं बघ. काय इथे दुसऱ्याच्या जीवनाशी खेळतोय. नाहीतर तुझं हे पाप त्या बिचाऱ्या मुलीच्या वाटत आहे. जा चालता इथून. माई माई माझा पान उदारा होतोय. अरे थोडा तरी लागेल की नाही कोण झाली. माई माझा अपमान होतोय. हे मानागणाच्या खाल्ल्या अन्नाला तरी जाग. झालं का? हा? वाटेल तसं बोलून माझ्या भावाला झालं का तुमचं समाधान? आता जरा माझं ऐका मी काय म्हणते ती. अहो संसार कसा करायचा ना ते मला चांगलं समजतं. आता माझ्या मुलाचं भलं कसं करायचं हे मला नाही कळणार का? मला चांगलं समजतं. मग या नाशक्या आंब्याला कशाला जोडीला घेतलाय. ओ भाऊ आहे तो माझा. पाठसा मग तिला आदर मी नाही देणार. मग कोण. पाटील खंजीर गुप्सा आहे ना. असं काहीतरी बोलू नका हो माझ्या भावाला. आणि हे बघ तुम्हाला आता मी शांतपणे सांगते ना. तुम्हाला इथे राहायला जमत नसेल ना तर तुम्ही वृद्ध आश्रमात जाऊ का. हा, तसंच वाटतंय मला ते बाई आता. आता जाच म्हणलं. अगं प्रायव्हेट फंडाची सर्व रक्कम तुझ्या नावावर ठेवली आहे ना. लवकर कळलं. मग आता काय करायचं ठरवलं. कुठं जाणार. पोलिसात. काय? काय? काय गं? पोलिसात? अहो, काय बोलताय काय? अहो, पोलिसात का जाताय तुम्ही? बायको आहे मी तुमची. आणि वेळ लागलाय तुम्हाला. आतापर्यंत लागला होतो. थांबा.
तुम्हा दोघांचे पापाचे घडे भरत चालले. तुमच्या तिघांविरोधात पोलिसात जाऊन तक्रार करतो. अहो पण ही बायको आहे तुमची, असं काय करताय? माझी बायको? तू कोण आहेस? ओळख करून देऊ तुझी. तू आहेस दगडाच्या काळजाची. तू आहेस काय सर्प. तू आहेस स्त्री जातीचा कलंक. दाजी शुद्धीवर आहात का तुम्ही? अरे तू बेशुद्ध केलीस तू. अरे स्त्रिया म्हणजे वात्सल्य, त्याग, कारुण्य, शिवा यांची गोष्ट. तुझ्या बहिणीच्या अंगी याचा एखादा तरी सद्गुण, एखादा तरी गुण आहे का? स्वतः स्त्री असून सुनेसारख्या सुनेला छळते, मुलीसारख्या सुनेला डागणे देते, अन्न बंद करते. हा तर स्त्री जातीचा डाग आहे. पण वेळ गेली नाही. अजून विचार कर. प्रेम दिल्याने प्रेम मिळतं, त्यागाने जग जिंकता येतं, वात्सल्याने मात्र तोडता येतं, मग त्याने मातृत्व मिळतं आणि समाधानाने सुख मिळतं. पण तुला याचा काय समजणार नाही. पण एक लक्षात ठेव, जसं पेरावं तसं उगवतं, बोलावं तसं उत्तर येतं. तुमच्या दोघांचे पापाचे घडे भरत चाललेले आहेत. तुमची प्रायश्चित्त घ्यायची वेळ आली. तुम्हाला आता अटक करण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला आता हात काढा पडण्याची वेळ आलेली आहे. अहो, आम्हाला हातकड्या काढल्या तुम्हाला आनंद होईल. फार आनंद होईल. हा? आणि शेखरला? त्याला जर अटक झाली तर पेढे वाटेल मी. वाढवाला आयुष्याची सोबती कशी सांभाळावीची अक्कल नाही. हे बघ, चुकलं माझं. आजपासून मी सुनेला चांगलं वाटू, शेखरला सुद्धा चांगलं वाटू. माझा विश्वास नाही तुमच्यावर. हो ठेवा हो विश्वास. मी खरंच तिला अगदी प्रेमाने वागवेन. तुम्ही सांगाल तसं वागेल मी. खरं सांगते. खरं 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 माफ करा मला. मी पाया पडते तुमची. मग जा मारीवर. हा. काढ तुला खोलीतून बाहेर. काढते, काढते. काढ मोकळी. आणि दे तुला पोटभर खायला. देते खायला देते. अगं बाई, आम्हीच्या मोठी जण होतो. अरे बापरे, मला आता सगळं प्रायश्चित्त करून घ्यायचं आहे. आजपासून मी सुनेशी अगदी प्रेमाने वागेल. खरंच किती आनंद झालाय म्हणून सांग. माणसाने माणसाला गुलामासारखं छळ, यासाठी ह्या दुनियेत कोणता पाप आणि कोण विचारेल तर नाही की मीच त्या ठिकाणी असेल तर. आता विचार करत बसू नका. झालं गेलं गंगेला मिळालं. हा हे बघा, मी पैसे आणून देते. बाजारात जा आणि सुनेसाठी चांगली अगदी भारीतली साडी सोळी घेऊन या. हा आणि चांगलं गोड गोडाचा सुद्धा खायला आणा. अहो, आई होणार आहे ती. काय? हो माझी सुनबाई आई होणार. अरे हे तुम्ही अरे बाबा, प्रायश्चित्त घेते मी आता. बर, मी पैसे आणून देते. बाजारात जा, साडी चोळी घेऊन या सुनेसाठी. हा आणि गोडा गोडाचा सुद्धा खायला आणा. अहो, ती आई होणार आहे. काय म्हणतेस का? माझी सुनबाई आई होणार. हो. अगं पण हे ह्याच्या अगोदर काकूने सांगितलं नाही. हा, आता जाऊ दे हो. नाही सांगितलं. आता झालं गेलं, गंगेला मिळालं ना. आता नको तेच विचार. हा मी पैसे आणून देते, मग तुम्ही बाजारात जाऊन या. हा आलेच. आता तुमचं विंचवाचं विराट उचला बरं का? हे आता तुम्ही आम्हाला काय सांगायला पाहिजे? अरे जिथं आमची मोठी बहीण आमच्यासाठी वक्र झाली, तिथे हिथं थांबतो कोण? तुम्ही गेलात तर मी सत्यनारायणची पूजा हरी, माझ्या सुनेचे डोहाळे घेऊन आनंदात निघाली. पैसे घ्या
माई तुला झालंय काय? काय झालंय तुला? अरे बाबा त्या हातकडे पडण्यापेक्षा हे बरं ना. कोण घालणार तुला हातकड्या? कोण काय हेच पलटले तर नाना मग काय करतील? पोलिसात जातील, मग तक्रार करतील. जाऊ दे, हं? काय होईल? पोलीस येतील, चौकशी करतील. अगं, वनिता तोंड उघडेल असं वाटतं तुला? छे! अगं, तिने जर तोंड उघडायचं असतं ना, तर लग्न ठरवता वेळेत उघडलं असतं बाई. अगं, मऊ मेन आहे ती मेन. आणि समज तिनं तोंड उघडलं तर तिला साक्ष नको का? शेखर देईल का तुझ्या विरोधात साक्ष? मी देईन का तुझ्या विरोधात साक्ष? नाही ना? मग तो बाई आता हातात तोडाशी घास आला नाही. 5 लाखाची मार्गी होशील नाही. जर नवदी झाला धारेवर हात. अरे बाबा सगळ्या शिक्षा देऊन झाल्यात रे बाबा. आता अशी कोणती शिक्षा आहे? माई हं. वाघ सुद्धा आगीला भितो बाई. म्हणजे सारं काही सांगतो तुला बाई. अरे पण चल चल पोलीस तुला सांगतो. चल अरे पण किती वाटते मला. चल माई. काय तुला आपल्याला मागे लागायचं? नाही लागणार बाई, मी आहे ना. सांग समजे काय म्हणतोस? सांग सांग. वनिता, ए वनिता, कुठं गेली? बोला मजनू बोडाला लैलाला भेटायला आलाच वाटत अरे लाज नाही वाटत असं बोलायला? मला की तुला असा राजरोज येतोस एका विवाहित स्त्रीला भेटतोस. अरे निर्लज्ज माणसा, जगात फक्त स्त्री पुरुषांचे प्रेम संबंध असतात का? अरे दुसरी काही नातेगोती नसतात? वनिता कोण रे तुझी? आई की बहीण? बहीण आहे माझी ते. खोटं सारं खोटं. बहिणीचं नातं लावून स्वतःच्या गलीच्या तू साध्य करण्यासाठी येतोस तिथं. हे काय? अरे तसा माझ्या मनात जरी आलं असतं ना, तर तुझ्याशी लग्न लावण्यापूर्वी मी वळून घेऊन गेलो असतो आणि लग्न केलं असतं मी तिच्याशी. कोण आणलं? अरे तुझ्या सुसंस्कारित पत्नीचं मन. सुसंस्कारित अरे देवता आहे ती देवता. देवतेचा फार मोठा साक्षात्कार झालेला दिसतोय मजनूला. पण दुर्दैव असं आहे तो तुला झाला नाहीये. सुंदर, कुलीन, मनाने श्रीमंत मुलगी पत्नी म्हणून मिळाली तुला. पण तू तिची कधी हाऊसमौस केलीस? अरे गेलास कधी फिरायला घेऊन? गेलास का कधी सिनेमा नाटकाला? अरे आणलाच एखादा हौसेने दागिना, कधी अपुकी वस्तू आणलीस तिच्यासाठी? आणि तू कसा आणशील? आईच्या ताटाखालचं मांजर तू. माई बोलणार तेव्हाच घर आणणार तुझं. अरे शेखर, उभी आयुष्याची सोबतेन ती. अरे तुझी सावली ती, सुख दुःखाची वाटे करीन. पण तू तिचे अश्रू कधी पुसलेस? अरे प्रेमाने 2 शब्द कधी बोललास तिच्याशी? तरी या घरातून तिचा पाय कधी बाहेर पडला नाही. सासरी आल्यापासून बाहेर कुठे गेली नाही. अरे ओठाबाहेर दुःखाचा उसास कधी पडू दिला नाही. आणि तू तिच्यावर गलिच्छ आरोप करतोस. अरे कोणाच्या सांगण्यावरून शेखर? आईच्या सांगण्यावरून ना. आणि तू स्वतःची बुद्धी अक्कल आईकडे गहाण ठेवली आहे. हे बघ, अरे जरा स्वतःचा विचार कर. अरे तुझ्या संसाराचा तरी विचार कर. अरे तुझ्या भविष्याचा विचार कर. हे बघ, अरे माणूस दुसऱ्याला फसवतो, स्वतःलाही फसवतो. पण जो वर चित्रगुप्त आहे ना, त्याला नाही फसवू शकत शेखर. हे बघ, अरे थोडा वेळ थंड डोक्याने विचार कर. अरे तुझ्या पाप पुण्याचा, नीती आणि तिच्या गोष्टी तपासून पहा. तुझ्या खात्यावरती किती जमा आहे ना ते पहा. अरे पैसा, केवळ पैसाच माणसाला हवा असतो का रे? अरे पत्नीच्या चेहऱ्यावरील एक स्मित हास्य लाख मोलाचं असतं. अरे पत्नीचा एक स्पर्श अपूर्व सुखाचा असतो. अरे एक समाधानाचा हुंकार कुबेराचं धन असतं रे.
अरे पत्नी नेमकी कोण असते रे आपली? वात्सल्याने ममतेने ओथंबलेली आई असते. अरे दुःखात संकटात सेवा करणारी दासी असते. अरे शरीर सुख देणारी पत्नीच असते, अन्नदात्री असते. अरे आपल्या रक्तामासाच्या अंकुराला 9 महिने आपल्या रक्तामासावर वाढवणारी देवता असते, देवता. राजेंद्र, अरे अधिक मारू नको मला. बोलू दे मला. अरे पुरुष सतत स्त्रीला आपलाच समजत आला आहे. अरे छळ करण्याचाच धन्य मानत आला आहे. आणि छळण्याचे तरी किती प्रकार. तुझ्यासारखी मारहाण करणं, हा केस कापणं, नाक कापणं. अरे नको तिथं टांगण्यात येणं. छे, ठीक राजेंद्र. अरे एवढ्यावर थांबलं नाही तर घरोनीच तिला आम्हाला छळ करणारे काही महाभाग आहेत. अरे त्यांनी किंवा तिच्या पोटातील बाळाचा तरी विचार करावा. राजेंद्र, अरे माझी वनिता सुद्धा आई होणार आले. पण आज 2 दिवस झाले अन्न पाण्यापासून कोंडून ठेवलंय रे तिला. अरे रे माणसामधल्या नरराक्षसांनो, अरे यापेक्षा कोणतं दुसरं क्रूर कार्य असेल आणि कोणता पाप असेल. एवढं बोलूनही तिनं कधी तुझ्या विरुद्ध अवाक्षर सुद्धा काढला नाही की कधी तक्रार केली नाही. राजेंद्र, मला शिक्षा हवी. राजेंद्र, तुला आता मला शिक्षा हवी. तुला आता एकच शिक्षा. अरे आई वडिलांचा झूठ ठेवून दे बाजूला. अरे माता पिता म्हणून त्यांना जरूर मान दे, पण बायकोची मान कधी कापू नकोस. जा कर तिला आजाद आणि बरोबरच्या अधिकाराने बरोबरच्या नात्याने वागव तिला. जा म्हणतोय ना. कशा माझी बायकोचा बैल झालाय, बायकोचा बैल. आता तू होत अशी आणि तिची लुगडी धू. काय सुचत नाहीये रे बाबा, काय सुचत नाहीये मला. अगं मग हा भाऊ कशाला? बाई मी सांगतो तसं कर. फक्त 5 लिटरची गुंतवणूक बाई. कोणाला संशय नाही की पुरावा नाही. नको, भीती वाटते मला. काहीतरी भलताच होऊन बसायचं. परत दुप्पट व्यवहार नाही. 10 तोळे सोनं आणि 10 लाख दिल्याशिवाय राहणार काय हा मामा? खरंच फक्त 5 लिटरची गुंतवणूक पाहिजे. पण काही लफडं नाही ना मागे लागायचं. हा भाऊ आहे ना तुझ्या पाठीशी. मग मी बाहेर जाऊ शेजारीकडे. माही तू तोपर्यंत शेजारच्या घरी बस. तसंच करते. पोलीस आले तर सांगायला बरं. बरोबर मी शेजारच्या घरी होते म्हणून. किती हुशार आहेस रे तू. अगं भाऊ मी तुझाच आहे. बरं जाते मी. तू तोपर्यंत का स्टोव आणि रॉकेटची व्यवस्था कर. जा येतो बाई. जा जा. मुलाची जेवढी लग्न तेवढा दुप्पट पैसा. एका सुनेला मारायचं, मग दुसरी सून, मग तिसरी सून. 5 पटीन, 10 पटीन, 100 पटीन पैसाच पैसा. पैसाच हवाय मला. शेजारणीकडे जाऊन बसते. बापाचं घर विकत नाही काय चांगलं.
ईश्वरा, अरे असा का खेळ मांडलायस माझ्या आयुष्याशी? अरे तुझ्याकडे इतके दिवस मी मरण मागते, तू का देत नाहीयेस मला ते? असं असं तडफडत तडफडत का ठेवलंयस मला? अरे असं कोणता गुन्हा केलाय मी म्हणून माझ्या आयुष्याचा असा खेळ मांडलाय? बोल ना रे, बोल. खेळ मांडिला नशिबाचा, खेळ मांडिला नशिबाचा, खेळा दुर्दैवाचा, खेळा दुर्दैवाचा, खेळा दुर्दैवाचा, खेळ मांडिला नशिबाचा, खेळ मांडिला नशिबाचा, खेळा दुर्दैवाचा, खेळा दुर्दैवाचा, खेळा थकली काया अभागीची, थकली काया अभागीची, विरली आशा भवितव्याची, विरली आशा भवितव्याची, रंग आगळा जीवनाचा, रंग आगळा जीवनाचा, खेळा दुर्दैवाचा, खेळा दुर्दैवाचा, खेळा दुर्दैवाचा, खेळ मांडिला नशिबाचा, खेळ मांडिला नशिबाचा, खेळा दुर्दैवाचा, खेळा दुर्दैवाचा, खेळा वनिता, माफ कर मला. खूप अन्याय केलाय का मी तुझ्याकडे? असं बोलायचं नसतं. पुरुषांनी फक्त अन्याय करायचा
कधी आपल्या चुका कबूल करतात का? पण स्त्रियांनी मात्र तोंड बंद करून तो अन्याय सहन करायचा असतो, नाही? किती लाजवशील ग मला. हे बघ, आता आपण सारं विसरून जायचं. हे बघ, मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन. खरंच, खरं? अगदी तुझ्या शपथ. शेखर, तुम्हाला मी एक सांगू. हा बोल. मुली जेव्हा लग्न करून घरी येतात तेव्हा ना त्या त्यांच्या मनात एक स्वप्न रंगवतात. त्यांना हवा असतो तो मनमिळावू जोडीदार, आपल्याला समजून घेणारा, आपली सुख दुःख वाटून घेणारा, आपल्यावर खूप खूप प्रेम करणारा त्यांना जोडीदार हवा असतो. त्यांना हवं असतं एक छोटंसं घर आणि त्या घरात असावी 3 दगडांची चूल आणि 4 गाडगी मटकी. त्या घरात असावेत सासू सासरे, आईची माया आणि सासऱ्याची छाया आणि चांदण्याचा शीतल प्रकाश. आणि त्या प्रकाशात असावी आपली छोटी छोटी गोचिरवाणी मुलं, दुडू दुडू धावणारी, हिवले हिवलेसं छोटं छोटंसं दप्तर घेऊन शाळेत जाणारी, आपल्याला आई आणि बाबा करून हाक मारणारी. त्यांना हवे असतात प्रेमळ सासू सासरे, चढळ तेज भावजय, आपल्यावर खूप प्रेम करणारी. पण लग्न मंडपात आपले इष्ट, सगळे सोयरे, मित्रमंडळी यांच्या साक्षीने ना यज्ञकुंडात ना त्यांची सारी स्वप्न जळून जातात. तर मी तुझं स्वप्न पूर्ण करेन. खरंच, खरं? अगदी खरं, तुझ्या शपथ. हे बघ, मी कष्ट करीन, घाम गाळीन. आणि मी गिरे त्या घामाचे छान असे मोती करेन. आकाशाच्या छायेमध्ये मी 3 दगडांची चूल मांडली आणि या घराला आधार असेल माझ्या बलशाली बाहूंचा. आणि त्या प्रकाशाच्या शीतल छायेत माझ्या पदराची तुमच्यावर सावली असेल. तुझ्या हातच्या मीठ भाकरीला सुद्धा अमृताची चव असेल वनिता. खरंच? अगदी खरं. शेखर, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी करा. हो, खरंच शेखर? खरं वनिता. आपल्या बाळाची शपथ. आपल्या बाळाची शपथ. अगदी खरं. शेखर, शेखर, काय शेखर? वनिता बाबाचं घर विकायला तयार झाली तर नाही नाही नाही, असं काही होणार नाही. मग माहेरवरून दुसरं काय आणण्याचं कबूल केलं की नाही तिनं? नाही म्हणजे एवढा लाडत आहात तुम्ही.
शेखर पास. बापाचं घर विकायला सांग तिला. हा? मी मेले तरी घर विकायला देणार नाही बाबांना. पाहिलंच ना, बापाचं घर विकायला अजून तयार नाही. तुझी किंमत कळली का तुला? अरे आज सुनील जी पर्वा करत नाही.
सुनबाई अरे सुनबाई अगं हे बघ तुझ्यासाठी मी साडी आणली बघ किती सुंदर साडी आणली ती सुनबाई अरे सुनबाई कोणीच कसं बोलत नाही माझी सून कुठे आहे बोल माझी सून कुठे आहे तो आता फडका झाला अरे काय असं केलंस काय माझ्या सुनेला मारलंस तू काय तुझं वाईट केलं बाबा तुम्ही पिता आहात तोडा या घराचा पिंजरा करा तुमच्या मुक्त मुलीला आणि घेऊन चला पोरी मी तुला घेऊन जाण्यासाठी आलोय का चल चल ये माझ्या बरोबर पोरी वनिता अगं अगं तोड तोड ते साकाळ दंडा आणि 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 ये माझ्या बरोबर कुठे आहे माझी वनिता ओ मोठ्या विश्वासाने दिलेले तुमच्याकडे माझी ठेव कुठे बोला ना बोलत नाही नाना सांगा माझी वडील कुठे आहे बाबा बाबा आपल्या वडिलाचा बळी घेतला शक्य नाही त्यांनी बळी घेतलाय आपल्या वडिलाचा बाबा तुम्ही घेऊन जाण्यापूर्वी यांनी गळी घेतलाय तिचा काय नाही काय झालं? बाहेर या सगळ्यांनी. बाहेर या म्हणताना. बाबा चावला रे बाबा पोरी वनिता माझ्या वनिताचा बळी घेतला तुम्ही साऱ्यांनी सारे सारे खुनी आहात तुम्ही बाबा कोणी रडू नका तुम्ही बळी घेतलात तिचा बाबा कशासाठी हा दोष करता आहात हो पाप म्हणून तुम्ही कधी मुलीला स्वावलंबी बनवलं हो तिला कधी स्वतःच्या पायावरती उभं केलं तिच्या पंखात बळ निर्माण केलं मुलगी मुलगी म्हणून सतत तिला आपलाच जन्म झाला हो सतत जोडीदार निवडण्याची संधी देखील तुम्ही तिला दिली नाही आपल्या आशा आकांक्षा सतत तिच्यावरती लादत आलात तुम्ही बळी घेतला तिचा बाबा होय तुम्ही राजेंद्र तुझं खरं आहे मीच बळी घेतलाय तिचा सासूबाई मीच अपराधी आहे तू स्वतः एक महिला पण तू एका महिलेचाच बळी घेतलास त्यासाठी तुझी मुलगी असती तर आणि स्वतः असतीस तर हा विचार कधी केलाच नाहीस स्वीकार अरे तू काय करत माहितीये अरे तू तिचा नवरा हा तिचा सोबती संध्यासारखा सासऱ्याच्या इष्टीवर डोळा ठेवलास अरे असता तिच्या अंगात पौरू शकतो तर स्वतःच्या कामाच्या पैसा स्वतः संसार उभा केला असतास तू बळी घेतला स्वीकार तू अरे तू काय करत माहितीये तू बळी घेतलास तिचा आवाज नवरा सगळ्याला डोळे घेऊन मनात काय सगळ्याला ना चल तुला तुझे ना घर दाखव चल आज माझ्या वनिताचा बळी घेतला ना तुम्ही आज माझ्या वनिताचा बळी गेला असा आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी असा बळी जाणार आहे त्यावेळी तुम्ही सारे मुख गिळून गप्पा बसणार आहात का मुलीच्या आई बाबा भाऊ बहीण सासू सासरे आणि प्रत्येकाला आवाज उठवला पाहिजे
हे काकी काकी ह्याच्यामध्ये दिसतोय हा दिसतोय